नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. चंद्रकांत खैरे यांना अति आत्मविश्वास, मागील निवडणुकीप्रमाणे नडणार की तारणार? सभेत ठाकरे साहेब येणार नसल्याच्या अफवेला खैरेंचे ढिसाळ नियोजन कारणीभूत, चर्चेला उधाण. खैरे भुमरेंचे कार्यकर्ते फ्रीस्टाईल भिडले, क्रांती चौकात मोठा राडा, महायुती आणि महाविकास आघाडी रस्त्यावर आमने सामने. आता सविस्तर बातम्या. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराच्या नियोजनामुळे शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभास्थळी येणार नसल्याची अफवा पसरली होती. त्यावर खुद खैरे यांना व्हिडिओ जारी करत सभा होणार असल्याचे आवाहन करावे लागल्याचे चित्र शुक्रवारी बघावयास मिळाले. त्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेले, त्याच वाटेने वाफाने नुसतं थापा मारते, थापा. आज अंबादाजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगरसाठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जिल्ह्याचं नामकरण मी करेन. महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे प्रचारादरम्यान अति आत्मविश्वासात असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रचारादरम्यान आर्थिकदृष्ट्या हात आखडता घेतला असल्याच्या तक्रारी आघाडीच्या अन्य पक्षातील नेत्यांनी खासगीत बोलताना ऐकावयास मिळाल्या. त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची फळी वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, इतर दलित पक्ष हे स्वतंत्ररित्या प्रचार करत असताना कुठेच दिसले नाही. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लोकसभेच्या नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेपद देण्यात आले होते. मात्र नेते झाल्यानंतर देखील अंबादास दानवे यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जबाबदारीचा मान देण्यात आला नसल्याचे दिसून आले. दरम्यान प्रचार संपण्याच्या एक दिवस अगोदर परंपरेनुसार मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या दिवशी देखील चंद्रकांत खैरे यांच्या ढिसाळ प्रचाराचे प्रात्यक्षिक बघावयास मिळाले. सायंकाळी सभा सुरू होण्याआधीपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समस्थानी येणार नसल्याची अफवा शिवसैनिकांमधून ऐकावयास मिळाली होती. एकूणच प्रचारादरम्यान झालेले ढिसाळ नियोजन दररोजच त्याचा प्रत्यय येत होता, तर सभा सुरू होण्याआधीपर्यंत पसरलेल्या अफवेमुळे सभेवर त्याचा फार मोठा परिणाम झालेला दिसून आला. सभा सुरू असताना मागील बाजूचे 30 ते 40% नागरिकांच्या खुर्च्या रिकाम्या दिसून येत होत्या. त्याच दरम्यान खुद खैरे यांना एक व्हिडिओद्वारे सभेस येण्याचे आवाहन करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करावा लागला. नमस्कार, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आता सभा सुरू होणार आहे आणि अनेक कोणीतरी सांगितलं की सभा होणार आहे, पण सभा ही होणार आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपल्याला सांगा, ही निवडणुकीची सभा आहे. 2024ची जी म्हणजे लोकसभेची निवडणुकीचा वारा जे सुरू झालेला आहे ते वारा म्हणजे त्या ठिकाणी आपल्या संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्यांनी धडकता आहे. आणि म्हणून तिथे आपण आल्यानंतर जबरदस्त तोफाचा मारा होणार आहे. म्हणजे कोणत्या शब्दाच्या तोफांचा मारा होणार आहे तो आपण त्या ठिकाणी ऐकावा. उद्धव साहेबांची सभा आपण ऐकावी अशी मी या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून मी नम्र विनंती करतो. आणि तसंच मला तुमचा आशीर्वाद पण ठेवा ही पण विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच मागील निवडणुकीत अति आत्मविश्वास यांना नडला होता. तोच अति आत्मविश्वास या निवडणूक प्रचारादरम्यान पुन्हा दिसल्याने आता त्यांचे काय होणार असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडलाय. नुकतीच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 3 तास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाणी देखील पाजण्यात आले नाही. मात्र स्वतः खिशातून खर्च करून प्रचार करण्याची तंबी मात्र देण्यात आली. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. क्रांती चौकात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास पाहावयास मिळाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर ते वातावरण निवळले. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. या रॅली दरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे देशी दारूच्या बाटल्या दाखवत
रॅलीत सहभागी झाले असल्याचे दिसून आले, तर त्याचवेळी शिंदे गटाची रॅली देखील समोरासमोर आली होती। या दरम्यान दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची होत त्याचे पर्यावरण धक्काबुक्कीत झाले। शिवसेनेच्या 2 गटात क्रांती चौकमध्ये धक्काबुक्की होत असताना स्वतः उमेदवार देखील मागील बाजूस होते। सदर घटना घडल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली। आपल्या हजारो लोकांची शिवीगाळ करणं त्यांना सोपतं का? शिवीगाळ केली नाही पाहिजे ह्या मनाबद्दल काही बोलायचं नाही, आम्ही हल्ले करणार नाही। त्यांना म्हणा तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आम्ही चर्चा जाणवे आणि हातात दोन्ही बाजूला दारूच्या बाटल्या दाखवून त्यांना म्हणा तुमच्या बी लोकांच्या बाटल्या घ्या ना हातात, तुमच्या बी लोकांच्या बाटल्या। क्रांती चौकात 2 शिवसेनामध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाबाबत बोलताना हे आपसात लढत राहतील आणि इम्तियाज जलील दिल्लीचे फ्लाइट बुक करेल, अशा शब्दात एमआयएमचे उमेदवार जलील यांनी उपरोधिक टोला लगावला। देखिए, मैंने बहुत पहले से ही ये बात कही है कि अब इनकी लड़ाई जो है वो अब सड़क के ऊपर देखना बाकी रह गया था। आज उन्होंने मेरी जो मनोकामना थी, मैंने जो सोच के रखा था कि कब ये मैदान के ऊपर आएंगे, सड़क के ऊपर आएंगे और लड़ना शुरू कर डालें। और झगड़ा भी हो रहा है तो कहाँ हो रहा है, तो छत्रपति शिवाजी महाराज के नारे लगाकर उन्हीं के पुतले के नीचे ये हमारी महाराष्ट्र की संस्कृती क्या है करके छत्रपती शिवाजीचे मावळे म्हणणारे हे लोक कुठे काय करत आहे हे सगळ्यांना बघण्याची वेळ आलेली आहे। मेरा ये कहना है, राजनीति है साहब, और राजनीति के अंदर आपको इलेक्शन लड़ने का अधिकार है। एक ही टाइम के ऊपर दोनों यहाँ पे जमा हो जाते हैं, एक दूसरे को मारम पीटी करते हैं। 5 बजे चुनावी प्रचार ख़त्म होने वाला है। बैलेट की लड़ाई वो बोल रहे हैं, अब बैलेट की नहीं डंडे की लड़ाई रहेगी करके। अब 2 दिन के अंदर देखिए और क्या क्या होने वाला है करके, किस किस के ऑफिस फूटने वाले हैं, किस किस के गाड़ियाँ टूटने वाले हैं, इनकी सब तैयारी है उसमें। और इस बीच में क्या हो रहा है कि आपस में लड़ते रहेंगे और इम्तियाज़ जलील दिल्ली का फ्लाइट बुक कर रहा है। मैं मुझे ये नहीं समझता है कि आप लोग ऐसे चिल्लर लोगों को इतना महत्व क्यों देते हैं। मेरी नज़र के अंदर एक बहुत ही चीप किस्म की ये लेडी है जो पब्लिसिटी के लिए किसी भी हद तक जा सकती है। आपने पहले भी देखा होगा कि पब्लिसिटी हासिल करने के लिए मुझे हनुमान चालीसा पढ़ना है, लेकिन मैं मेरे घर में नहीं पढ़ूंगी, मैं उद्धव ठाकरे के घर के सामने जाके पढ़ूंगी। ये कौन से धर्म में लिखा है, कौन सी पुस्तक के अंदर लिखा है? दरअसल ये महिला की कमज़ोरी क्या है मालूम क्या? ये अगर ऐसे कैमरे दिख गए उसको और तुमने ऐसा बोले कि 10 मिनट हम तुमको लाइव यहाँ पे करेंगे, अब तुम 10 मिनट यहाँ पे डांस करो, तो अकेले डांस करते खड़ी हो जाएगी। वो इतनी कैमरे की इतनी सैवी है। अब 5 बजे तक सभा है। अब आप मैं लिख के दे रहा हूँ, वो जो यहाँ पे बुलाई गई है ना, असल में भाजपा को कुछ भोंकने वाले चाहिए होता है। एक हैदराबाद से आता था उनका आमदार, बोले उसने बहुत भोंक लिया, असर नहीं हो रहा, इम्तियाज जलील जीत के आ गया था। तो अब उन्होंने अमरावती से ये पार्सल लेके आए हैं। अब उनकी महफिल सजेगी, लेकिन चर्चा मेरा होने वाला है साहब। त्याला एक वेगळा रंग दिला जातोय, अफवा पसरवल्या जातात, काय म्हणाले या सगळ्या घटनांमुळे औरंगाबाद शांततेत मतदान करेल? नहीं, औरंगाबाद नहीं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब खूप मोठी घोषणा केली होती की अब की बार 400 पार। त्यांना सगळं चित्र आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे की 400 तर एक स्वप्नच राहील त्यांचा। आणि मग कोणीही आपल्याला प्रतिसाद देत नाही। मग ट्राइड अँड टेस्टेड फॉर्म्युला काय आहे आपला, हिंदू मुस्लिम करायचं। मग सुरुवात कोणी केली की मंगलसूत्र काढणार, हे घुसपैठियों को देणार। म्हणजे आपण इतकं चांगलं काम केलेले आहे मोदी साहेब, ते सांगायला पाहिजे होतं ना 10 वर्षामध्ये काय काय केलेले आहे। मंगळसूत्र तेच हिंदू मुस्लिम आले ना तुम्ही पुन्हा आपल्या जे तुमची एजेंडा आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की आपल्याला मतं पाहिजे, तर हेच अजेंडा राहिलेला आहे। मी औरंगाबाद जिल्ह्याच्या सगळ्या लोकांना हे आश्वासन देतो की मी असेपर्यंत कोणत्याही शांतता भंग होऊ देणार नाही। तुम्ही कितीही प्रयत्न केले, माझा दुपटीने त्याचा प्रयत्न असणार आहे की माझ्या जिल्ह्याला कुठल्याही प्रकारचा हे धार्मिक तेढ निर्माणाचं जे काम करत आहे ते मी हाणून पाडणार।
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचाराकरिता गंगापूर, वैजापूर विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य प्रचार सभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। या सभेत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी वैजापूर, गंगापूर विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये नुकतेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या जाहीर सभेला केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, राज्यातील मंत्री अब्दुल सत्तार, प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यासह महायुतीतील सर्वच पक्षाचे प्रतिनिधी, नेते मंडळी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली। या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली। हे सर सुद्धा साक्षीदार आहे। आता मला सांगा, आणि तो सांगतो भुमरे टक्केवारीना काम देतो। मला सांगा, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतकऱ्याची जाण आहे। एक जरी कोणाकडून 10 रुपये घेतले असेल तर कोणी सांगा। म्हणून मला सांगायचं की खैरे कसा आहे आणि भुमरे कसा आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे। कारण खैरे हा बोगस आहे साहेब। खैरेनं आतापर्यंत अनेक भूमिपूजन केले साहेब, खैरेनं अनेक भूमिपूजन केले। त्याला सुद्धा माहित नाही मी कुठं कुठं भूमिपूजन केलं। त्याला कोणी म्हणलं नारळ फोड, त्यांना फोडच नारळ काय, पण कधी विचार नाही केला की आपल्याचं हे काम होईल ना होईल। आज मी तुम्हाला सांगतो की एकही काम खैरेनं ह्या जिल्ह्यात केलं नाही। मला तर बरेच जण म्हणले की खैरेनं 3 कामं दाखव, मी तर म्हणतो एकच काम दाखव। आज आपण अनेक निर्णय घेतोय, त्याला या राज्यात 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाख केली। आता त्याच्यामध्ये काही अटी शर्ती नाही। 12.5 कोटी जनतेला त्या योजनांचा फायदा मिळेल। 5 लाखापर्यंत उपचार तुम्हाला मोफत आहे। याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक, त्याच्यामध्ये कुठलेही बंधन नाही। त्याचबरोबर मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना केली, त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतची योजना, त्याच्यामध्ये सर्व जातीपातींना त्याच्यामध्ये लाभ घेत आहेत। गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, काँग्रेसने म्हटलं गरीबी हटली, गरीब हटला, गरीबी नाही हटली। आणि म्हणून गरीबी हटवण्याचं काम 25-30 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम मोदी सरकारने केलं। 80 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। ते सगळ्यांना लागू आहे, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माला ही योजना लागू आहे। आणि म्हणून आज जे काय सुरू आहे, आज आपण पाहतो कुठलं हे रमेशजी, गोदावरी नदीवर देवगाव शनी येथे उच्च पातळी बंधाऱ्याला देखील आपण मान्यता दिली आहे। 17 सप्टेंबरला निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी होईल। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर। आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी। मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये। कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे। तर वाट कसली पाहताय, आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा। तर आजच संपर्क करा सचिन कुंढारे 99 75 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58। आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर।
वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले आणि त्यांनाच प्रचारात महाराजांच्या फोटोचा विसर पडला असल्याचा आरोप महायुतीच्या वतीने लावण्यात आला। की आता आचारसंहिता म्हणजे आता जी आता निवडणुकीचा प्रचाराचा आपल्याला वेळ होता तो आता 5चा होता, आता 6चा। आता हे बोर्ड वगैरे जे आपले डिजिटल बोर्ड लावलेले हे 6 वाजता उतरले जाते। खैरेची शहरात बोर्ड लागलेले, खैरेंनी इतके बोर्ड लावलेले, त्याच्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचा फोटो आहे। खैरेने का नाही शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात टाकला? याच्या आधी कधी झालं होतं का असं की शिवाजी महाराजांचा फोटो टाकला नाही त्यांनी? एकही बॅनरवर त्याच्या मोठमोठ्याला एकही याच्यात शिवाजी महाराजांचा फोटो त्याच्यात नाही। हे आपण त्याला विचारलं पाहिजे कशामुळे नाही टाकला। तुम्ही विचारलं पाहिजे ना का टाकला नाही? आमचं हे मत आहे। तुमचा काय अभ्यास आहे? आमचा काय अभ्यास म्हणजे आतापर्यंत टाकत होते, आता का टाकला नाही हे आम्ही तुम्हाला। शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारणात आता शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांना विसर पडला हा त्याचा अर्थ होतो। इतर वेळेला महाराजांना वापरणे किंवा महाराजांच्या नावाचा वापर करून घेणे, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देणे, त्या ज्या बेंबीच्या देठापासून देत होते, आता त्यांना शिवाजी महाराज सुद्धा नकोसे वाटत आहेत। त्यांनी आता उद्याच्या निवडणुकीमध्ये किंवा पुढच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो जर तुम्ही काढताय तर तिथं तुम्ही औरंगजेबाचा फोटो लावा। एक अर्थानं पराभवाचं चित्र त्यांच्या नजरेसमोर होतं, त्यांनी तो पराभव मान्य केलाय। एखाद्या माणसाला फ्रस्ट्रेशन तेव्हाच देतो ज्या टायमाला जरा जिंकायची उमेद नसते, आणि म्हणून त्याने काही माकडचाळे केले तसे माकडचाळे आम्ही केलेले नाहीत। काही लोक सत्तेचा वापर, फ्रस्ट्रेशन तर फार पूर्वी आलेलं आहे। अहो एखाद्या पक्षाचा नेता या पद्धतीने बोलतो हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे। मी त्यांच्याबरोबर गेली 38 वर्ष काम केलेलं आहे, म्हणून ही सगळी फ्रस्ट्रेशनची भाषा असते। आणि पराभव दिसू लागला की मग काही कोणत्याही लेवलला जाऊन बोलणं हे एखाद्या नेत्याला शोभत नाही, पण त्या लेवलला ते आले होते, तो त्यांचा भाग आहे। परंतु पुन्हा एकदा सांगतो की सर्वांच्या सहकार्यामुळे, सर्वांच्या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही संयम राखून सत्तेचा कुठेही गैरवापर न करता, सत्तेचा गैरवापर करून जर काही झालं असतं तर म्हणले असं की सत्तेचा गैरवापर केला, यांनी असं केलं, त्यांनी त्याला तसं केलं। आम्ही कोणत्याही प्रकारे सकाळच्या घटनेवर गुन्हा दाखल करणार नाहीत। लोकांच्या जे लक्षात येतं लोक त्याच्यावर निर्णय घ्यायला त्यांच्याकडे 13 तारीख आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धम्मपाल मेश्राम हे शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपाची भूमिका स्पष्ट केली। जेव्हा मोदीजींनी म्हणलं अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार असा नारा घेऊन जेव्हा आम्ही 2014 ते 2024 या मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारची विकास कामं घेऊन जेव्हा आम्ही जनतेच्या पुढे गेलो, इंडिया अलायन्स आणि त्याच्या मित्रपक्षांनी असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की यांना 400 अधिक जागा ह्या संविधान बदलण्यासाठी पाहिजेत। मी आपल्या माध्यमातून या देशातल्या जनतेला निश्चितपणाने सांगू इच्छितो की इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नसताना धर्माच्या आधारावर विशिष्ट समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं। 42व्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधींनी या देशाच्या संविधानाची प्रास्ताविका देखील बदलण्याचं काम केलं। हेच नव्हे तर असे अनेक प्रकरण असतील जे इंदिरा गांधींनी आणि काँग्रेसच्या सरकारांनी आपापल्या कार्यकाळामध्ये संविधानाचं अपमान असेल, त्याची तोडमरोड असेल, ते करण्याचं काम केलं।
मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही 2047च्या विकसित भारताचा संकल्प आणि स्वप्न घेऊन जनतेच्या पुढे गेलेलो आहोत. आमचं नम्र आव्हान आहे की कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता प्रत्येक गोष्टीचा विश्लेषणात्मक अभ्यास करत जनतेने काँग्रेसच्या या आव्हानाला बळी न पडत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संविधानाचे खरे रक्षक आम्ही आहोत. संविधानाला वाचवण्याचंच निवड नाही तर संविधानाच्या प्रत्येक आर्टिकलचा सन्मान राखण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या सगळ्या सत्यतेची पडताळणी करतच लोकांनी आपल्या पद्धतीचा भविष्यातला निर्णय घ्यावा. निश्चितपणानं नाही, महायुतीला कोणत्याही पद्धतीचा फटका पडणार नाही. या महाराष्ट्रातली 12 करोड जनता ही हुशार आहे, ती शिक्षित आहे, समजूतदार आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच जनतेनं मतदान करायचं ठरवलेलं आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विश्वास ठेवत या राज्यातली जनता मोदीजींच्या आणि महायुतीच्या पाठीशी जाईल आणि आम्ही आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 42पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रातल्या निश्चितपणाने जिंकू. ज्युनियर चार्ली चॅप्लिन सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या मुख्य अभिनयातून विविध ठिकाणी जाऊन मतदान 100% व्हावे याकरिता मूक अभिनयाने नागरिकांना हात जोडून आवाहन करीत आहेत. आपल्या मूक अभिनयाने अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चॅप्लिन यांची भूमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे कलाकार सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी लोकसभा 2024 सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का 100% वाढवण्यासाठी चंग बांधला आहे. महाराष्ट्रभर फिरत आतापर्यंत त्यांनी विविध ठिकाणी जाऊन चार्लीच्या वेशभूषेतून मुख्य अभिनयातून लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले. चार्लीची हुबेहूब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनियर चार्लीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. काहीही करा पण मतदान चुकवू नका, सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका, बाहेरगावी असणाऱ्यांनी पोस्टलद्वारे मतदान करा असे म्हणत हात जोडून विनंती करीत या ज्युनियर चार्ली फाउंडेशन व सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंगळवारपासून महाराष्ट्रभर मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावून निस्वार्थपणे स्वखर्चाने ही टीम मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून धडपड करीत आहे. त्याच्या या जनजागृती मोहिमेला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळत आहे व नागरिकांकडून ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावाने व सुमित पंडित यांचे सर्वदूर कौतुक होत आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी काही अपक्ष उमेदवारांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर करत निवडणुकीतून माघार घेतली. यावेळी या अपक्ष उमेदवारांनी आपापले मनोगत व्यक्त केले. खरं पाहता महायुती सरकार हे मातंग समाजासाठी अत्यंत सकारात्मक आहे. तरी देखील कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिलेली म्हणून असंतोष होता. परंतु मी ज्या ज्या ठिकाणी या प्रचारादरम्यान आमच्या ग्रामीण भागापर्यंत सगळ्या गावापर्यंत या मतदारसंघातील वाड्यावस्तीपर्यंत पोहोचलो तर त्यातून समाजासाठी महायुती सरकार अत्यंत सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे असंच त्या ठिकाणी मला प्रचिती आली. आणि यानंतर सुद्धा माझ्या या उमेदवार या नात्यानं आज मी जो काही या महायुती सरकारचे आपले जे उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगरचे माननीय आमदार संदीपानजी भुमरे साहेब यांना बिनशर्त मी पाठिंबा देत असल्याच्या अगोदर मी या ठिकाणी माझ्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं विनंती करेन. मी लोकसभेचे उमेदवार सौ पंचशीला बाबूलाल जाधव, आपले राजेंद्र भाऊ जंजाळ आणि त्याचबरोबर संजय दादा सोनार यांच्या नेतृत्वाखाली माझा महायुतीच्या आपले जे लोकप्रिय उमेदवार आहेत संदीपान भुमरे सरजी त्यांना मी माझा निस्वार्थ जाहीर पाठिंबा देऊ करते. जय श्रीराम. माझं नाव नितीन घुगे आहे. मी अपक्ष उमेदवार होतो. काल मी आपले जे हिंदुत्ववादी प्रकार विचार आहेत आपल्या शिवसेनेचे, बाळासाहेबांच्या हक्काच्या शिवसेनेचे आणि जी भाजपा आहे आपली आमच्या नरेंद्र मोदी साहेबांची, गोपीनाथ मुंडे साहेबांची, त्या भाजपाचे जे विचार आहेत त्या विचारांना अनुसरून पाठिंबा जाहीर करतोय आणि आत्ताच अभिनंदन करतो सगळ्यांसमक्ष की संदीपान भुमरे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. त्याबद्दल आज प्रचार थांबल्यानंतर 13 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज असून निवडणूक प्रक्रियेबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रक्रियेची
पूर्ण तयारी झालेली आहे. परवा 13 मे रोजी मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. आज प्रचार आता समाप्त झालेला आहे. या संपूर्ण जिल्हाभरामधील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील 2040 मतदान केंद्रावर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील 1045 मतदान केंद्रावरची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. पूर्ण मतदान केंद्रावरचा जो स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफचं रँडमायझेशन झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतपत्रिका लावून पूर्णपणे तयार झालेले आहेत. त्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रावर लागणाऱ्या सर्व साहित्याच्या बॅगा भरून तयार आहेत. एकंदरीतरित्या पोलीस बंदोबस्त पूर्ण जिल्हाभरामध्ये लावण्यात आलेला आहे. जिल्ह्याचा पोलीस बंदोबस्त माननीय निवडणूक निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये अंतिम केलेला आहे. मतदान केंद्रावरच्या ज्या सुविधा आहेत, ज्या अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी आयोगाने देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, मग त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उन्हापासून संरक्षणासाठी सावली, प्रत्येक मतदान केंद्रावर देण्यात यावायचं मेडिकल किट, हे सर्व आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासंदर्भात कुठलीही अडचण येणार नाही, कुठल्याही कटू प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही, या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या महिला मतदार भगिनी मतदान करायला बाळ कडेवर घेऊन येणार आहे, त्या बाळाच्या सांभाळण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर चाइल्ड केअर सेंटर, ज्याला आपण पाळणाघर म्हणतो, ते निर्माण केलेलं आहे. परवा दिवशीपासून अनेक मतदान केंद्रावरचे फोटो माझ्याकडे आलेले आहेत. त्यामध्ये अंगणवाडी ताई त्यांच्यावर जबाबदारी आम्ही दिलेली आहे. जर अशा कोणी महिला भगिनी आल्या तर त्या बाळाचा 15-20 मिनिट जो काही वेळ लागणार आहे तो वेळासाठी त्या बाळाचं रक्षण आणि सांभाळ आमच्या अंगणवाडी ताई त्या ठिकाणी करणार आहेत. ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग मतदार आले तर त्यांना प्राधान्यक्रमानं मतदान करून देण्यासंदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत. एकंदरीतरित्या संपूर्ण कामकाजाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि निर्भयपणे मुक्त आणि पारदर्शक पद्धतीनं निवडणूक घेण्याकरता निवडणूक विभाग सज्ज झालेला आहे. नुकतंच आपण देशाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत स्वातंत्र्याला, म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलंय. तो विषय डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदारांना आवाहन केले की किमान 75% तर मतदान करावं प्रत्येक गावाने. आणि म्हणून आपण स्वीपच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असताना आपण काल पुरस्कारसुद्धा काही घोषित केलेले आहेत. जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये 75%पेक्षा जास्त मतदान होईल त्यांना सुजाण मतदार, उत्कृष्ट लोकशाही प्रधान गाव अशा पद्धतीचं, तसंच नगर परिषद, तसंच ज्या उद्योग कंपन्यांमध्ये 1000पेक्षा जास्त कामगार आहेत त्यांचं सुद्धा 90%पेक्षा जास्त मतदार. आपल्याकडे गृहनिर्माण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहेत नगर परिषद आणि महापालिका हद्दीमध्ये, तर त्या हाऊसिंग सोसायट्यांचं जर 90% मतदान झालं तर त्यांना सुद्धा आम्ही हे पुरस्कार देऊन निवडणूक आयोगाच्या वतीनं त्यांचा गौरव करणार आहोत. हे सर्व प्रयत्न याच्यासाठी आहेत की लोकांनी या निमित्तानं मतदानासाठी बाहेर यावं. मतदान केंद्रावर आम्ही पूर्ण सुविधा केलेल्या आहेत. इव्हन आम्ही काल प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 50 ऑटो रिक्षा भाड्यानं लावण्याची काल आम्ही परवानगी दिलेली आहे. जर कुणाला येणं शक्य नसेल, त्यांना चालण्याचा काही त्रास असेल तर त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी संपर्क करावा. BLOC त्यांना ते आणणे करण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीनं आम्ही काळजी करतो आहोत. आमचं फक्त आव्हान आहे मतदारांनी की आपला थोडा वेळ या देशाच्या पवित्र कार्यासाठी द्यावा. हा लोकशाहीचा महोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा आणि मतदानाची टक्केवारी किमान आपल्या जिल्ह्यात 75%पेक्षा जास्त व्हावी अशी अपेक्षा मी मतदाराकडून करतो आहे. पोलिसांची संपूर्ण तयारी झालेली आहे. या ठिकाणी आपण बंदोबस्तामध्ये 178 अधिकारी, 2534 पोलीस अंमलदार आणि 1409 होमगार्ड, त्याचप्रमाणे आपल्याला 6 कंपन्या केंद्रीय पोलीस बलाच्या मिळालेल्या आहेत. त्या सर्व कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत, तैनात आहेत. आतापर्यंत एरिया डॉमिनेशन, एरिया फॉर्म्युलायझेशनच्या एक्सरसाइजेस आपण शहरामध्ये केलेल्या आहेत. विविध ठिकाणी आम्ही आणखीन आता शेवटचा टप्पा जो आहे, शेवटचे 48 तास, या कालावधीमध्ये आम्ही अतिरिक्त काही कुमक जे आहे ती जे विशेषतः क्राउडेड एरियामध्ये टाकलेली आहे. कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रलोभन देणे, मतदारांवर दबाव आणणे असा प्रकार घडू नये याची संपूर्ण काळजी पोलीस दलातर्फे घेतली जात आहे आणि ती आम्ही कटाक्षाने घेऊ. निवडणुकीच्या दिवशी जनतेला आमच्याकडून आव्हान राहील की सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाही बळकट करायची असेल तर निश्चितपणे आपण आपला हक्क या ठिकाणी बजावला पाहिजे. परंतु हे करत असताना आपण ज्या वेळेला मतदान केंद्रावर याल
त्यावेळेला आपण येताना आपल्यासोबत मोबाईल फोन आणू नये. त्याचप्रमाणे एखादा लायटर किंवा ज्याच्यामुळे आग निर्माण होईल असं काही वस्तू आपल्याला अलाउड होणार नाही. किंवा एक शार्प कटिंग असे काही ऑब्जेक्ट असतील तर ते देखील आम्ही आतमध्ये अलाउड करणार नाही. त्यामुळे येताना आपण हे वस्तू बाहेर ठेवून यावे आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं एवढं अपील या निमित्ताने मी जनतेला करतो. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. चंद्रकांत खैरे यांना अति आत्मविश्वास, मागील निवडणुकीप्रमाणे नडणार की तारणार? सभेत ठाकरे साहेब येणार नसल्याच्या अफवेला खैरेंचे ढिसाळ नियोजन कारणीभूत, चर्चेला उधाण. खैरे भुमरेंचे कार्यकर्ते फ्रीस्टाईल भिडले, क्रांती चौकात मोठा राडा, महायुती आणि महाविकास आघाडी रस्त्यावर आमने सामने. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.